नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या गणिताची मैत्री या यूट्यूब चॅनलद्वारे तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। मित्रांनो, डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक एक्झाम 2024-25चा रिझल्ट लागलेला आहे। तुम्हाला तुमच्या ईमेलवरती रिझल्ट पाठवलेला आहे किंवा शाळेनं जर लॉग इन आय डीवरून तुम्ही चेक करून घेतला तर तुम्हाला कळेल। आणि सर्टिफिकेटमध्ये तुम्ही फक्त पास आहात तर तसा पासिंगचा उल्लेख केलेला असतो आणि तुम्ही पुढच्या लेवलला प्रॅक्टिकलसाठी पात्र आहात किंवा नाही त्याच्यासाठी मेरिट सर्टिफिकेट असा उल्लेख केलेला असतो। तर मित्रांनो, रिजन वाईज कट ऑफ जर तुम्हाला बघायचा असेल तर तो 100% आपल्या गणिताची मैत्री यूट्यूब चॅनलवरती लगेचच मिळेल। आपण प्रॅक्टिकल लेवलसाठी पात्र आहात की नाही ते पण तुम्हाला कळेल। आणि आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो की आपण इयत्ता 6वी आणि 9वीसाठी होमी भाभा बालवैज्ञानिक एक्झाम प्रॅक्टिकल प्रिपेरेशन आपण करून घेणार आहोत। आपण झूमचे साधारणतः 8 लेक्चर घेणार आहोत। जर जे विद्यार्थी प्रॅक्टिकल एक्झामसाठी पात्र झालेले असेल असे इयत्ता 6वी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांनी खालील क्रमांकाला नक्की संपर्क करा। 9284964536 चौकशी करू शकतात। सायंकाळी 8 वाजेनंतर किंवा सकाळी 8 वाजेपासून ते 10 वाजेपर्यंत तुम्ही कॉल करू शकतात। तर मित्रांनो, आपण मागील 3 ते 4 वर्षापासून इयत्ता 6वी आणि 9वीचं प्रॅक्टिकल एक्झामसाठी प्रिपरेशन करून घेत आहोत। तर त्याचा रिझल्ट पण छान आहे मित्रांनो। आणि तुम्हाला माहीतच आहे की माझा स्वतःचा मुलगा आर्यन सुरसे हा 6वी आणि 9वीला सिल्वर मेडलिस्ट आहे। तुम्ही आपल्या गणिताची मैत्री यूट्यूब चॅनलवरती पण व्हिडिओ बघितलेला असेल। तर चला मित्रांनो, आता आपण जास्त वेळ न घेता कट ऑफ प्रत्येक रिजन वाईज आपण बघणार आहोत। आता बघा तुमच्यासमोर ग्रेटर बॉम्बे सायन्स टीचर्स असोसिएशनद्वारे डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक कॉम्पिटिशन 24-25मध्ये हायेस्ट अँड कट ऑफ मार्क्स इथे दिलेले आहेत। प्रत्येक मीडियम वाईज रिजन वाईज दिलेले आहेत। पहिला आहे बघा मुंबई। आता याच्यामध्ये 6वी आणि 9वीचे कट ऑफ मार्क्स दिले। इंग्लिश SSC बोर्डचं तुम्हाला कट ऑफ दिलेला आहे बघा मित्रांनो, इथे 56 ते 86 आहे। इंग्लिश अदर बोर्डचा 71 ते 88 आहे। आणि मराठी SSC बोर्डचा जर आपण बघितला मुंबई रिजनमध्ये तर ते आहे मित्रांनो, मराठी SSC बोर्ड 51 आणि 75। तसंच मुंबई विभागामध्ये इयत्ता 9वीचा जर आपण इंग्लिश SSC बोर्डचं 44 कट ऑफ आहे, हायेस्ट 80 आहे। आणि इंग्लिश अदर बोर्डचा दिलेला आहे 62 कट ऑफ आणि 82 कट ऑफ आहे। आणि मराठी SSC बोर्डचा बघा कट ऑफ 37 आणि हायेस्ट 55 आहे। बघा ओव्हरऑल मराठी मीडियमच्या 9वीच्या विद्यार्थ्यांचा कट ऑफ फार खाली गेलेला आहे। अशाच पद्धतीने जर तुम्ही प्रत्येक विभाग वाईज बघितलं, ठाणे, पुणे, कोल्हापूरचा पण बघू शकतो तुम्ही, इयत्ता 9वीचा आहे कट ऑफ 67-84 हा इंग्लिश बोर्डचा आहे। 58 आणि 88 हा मराठी SSC बोर्डचा आहे। आणि मराठी अदर बोर्ड्स 62 आणि 67 आहेत। 6वीचं सॉरी, हे आपण जे वाचून दाखवलं ते हे आहे 6वीचं। आता तुम्ही 9वीचं बघा, कोल्हापूर रिजनचं 9वीचं इंग्लिश SSC बोर्ड जे आहे त्याचा कट ऑफ 55 आणि हायेस्ट 85चा आहे मित्रांनो। इंग्लिश अदर बोर्डचं जर बघितलं तर कट ऑफ 53 आहे आणि हायेस्ट 79 आहे। आणि मराठी SSC बोर्डचा कट ऑफ जर बघितला तर 45 आणि 78 आहे। तर अशाच पद्धतीने तुम्ही नाशिकचं बघूया। चला आता नाशिकच्या विद्यार्थ्यांसाठी बघा, सुरुवातीचा इयत्ता 6वीचा आपण कट ऑफ बघूया। इंग्लिश SSC बोर्डचं कट ऑफ आहे 58 to 84 आणि इंग्लिश अदर बोर्डचं आहे 66 to 88 आणि मराठी SSC बोर्डचं आहे मित्रांनो 53 to 51 आणि मराठी अदर बोर्ड्स लँग्वेज जर दुसरे असेल तर त्यांचं 51 to 51। आता आपण बघूया इयत्ता 9वीचं कट ऑफ बघूया। नाशिक विभागाचं इंग्लिश SSC बोर्डचं आहे, लोएस्ट मार्क आहे बघा मित्रांनो 47 आणि हायेस्ट 85चा आहे। इंग्लिश अदर बोर्डचा आहे लोएस्ट 60 आणि हायेस्ट आहे 84। आणि मराठी माध्यमाचे जे SSC बोर्डचे विद्यार्थी आहेत त्यांचं आहे मित्रांनो लोएस्ट 36 आणि हायेस्ट 65। आणि मराठी अदर बोर्डचं बघितलं तर 38 to 38 कट ऑफ आणि हायेस्ट मार्क दिले। याच पद्धतीने तुम्ही इतर छत्रपती संभाजीनगरचं बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल आले ते पण तुम्ही आपण चेक करून घेऊ शकता मित्रांनो। विदर्भाचेही बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल आलेत की सर 6वीला मला एवढे मार्क्स आहेत तर मग मी पुढच्या लेवलला प्रिपेअर होऊ शकतो का। तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकतात। आणि बघा लातूर जिल्हा जर आपण बघितलं तर लातूरचं पण मेरिट तुम्ही बघितलं तर 57, 82, 64, 91 हायेस्ट आहे बघा। लातूरचं जर आपण मेरिट बघितलं तर सगळ्या यांच्यामध्ये आपल्याला
हायेस्ट मार्क्सवाले दिसत आहेत मित्रांनो. आणि 6वीचं पण तुम्हाला सांगितलेलं आहे. आता 9वीचं जर तुम्ही बघितलं लातूरचं तर बघा SSC बोर्डचं 9वीचं 54 ते 85 आणि इंग्लिश अदर बोर्डचं 60 ते 85 आणि मराठी बोर्डचं 37 to 77. या पद्धतीने जर तुम्ही चेक केलं मित्रांनो तर आपल्याला समजून जाईल की आपण प्रॅक्टिकल लेवलसाठी पात्र झालेलो आहोत किंवा नाही. जर मित्रांनो प्रॅक्टिकल लेवलसाठी जर तुम्ही पात्र झालेले असाल तर 100% तुम्ही अगोदर जी स्लाईड तुम्ही बघितली होती 92 84 96 45 36 या नंबरला तुम्ही कॉल करा. आपण लगेचच 1-2 ते 3 दिवसामध्ये आपण झूमचे 8 लेक्चर घेणार आहोत आणि या 8 लेक्चरमधून तुम्हाला प्रत्यक्ष प्रयोग परीक्षा देताना तिथील मांडणी कशी असते, तिथे वेळेचं नियोजन कसं करायचं असतं, कसे प्रयोग करायचे असतात, कशा पद्धतीचे प्रश्न येतात याचं आपण डिटेल आणि सखोल मार्गदर्शन करणार आहोत. माझा स्वतःचा मुलगा या दोन्ही पण 6वी आणि 9वीला नाशिक विभागामधून सिल्वर मेडलिस्ट झालेला आहे. त्याच्यामुळे त्याचा पण अनुभव तुमच्याशी शेअर करण्यात येतो. त्याच्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी नक्कीच भाग घ्या, कारण याची आपण नॉमिनल फी पण घेतो. बाहेर जर तुम्ही बघितलं मित्रांनो तर मोठमोठ्या क्लासेसमध्ये भरपूर याची फी घेतली जाते, परंतु ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी ह्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामला नेमकं प्रॅक्टिकलचं मार्गदर्शन मिळावं म्हणून हा एकमेव उद्देश आहे. तर नक्की तुम्ही संपर्क साधा मित्रांनो. थांबूया आपण. जे प्रॅक्टिकल एक्झामसाठी पात्र झालेले त्यांना खूप खूप शुभेच्छा मित्रांनो. 100% तुम्ही ब्रॉन्झ, सिल्वर आणि गोल्ड मेडलसाठी भरपूर प्रयत्न करा. खूप छान अशी ही होमी भाभा बालवैज्ञानिक कॉम्पिटिशन आहे. अतिशय रोमांचक वर्षभर हे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम चालते. प्रॅक्टिकलमधून तुम्ही पुढे जाल तर प्रॅक्टिकल पण फार महत्त्वाचे आहे, कारण तुम्हाला प्रॅक्टिकल आणि रिटनचे 10% मार्क्स तुम्ही पुढे घेऊन जाणार तर पुढच्या लेवलला तुम्हाला प्रोजेक्ट पण सादर करावा लागतो. त्याच्यानंतर तुमची वायवा होते, मुलाखत होते. या सगळ्या गोष्टींचं आपण पुढे 100% तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत. तर जरूर संपर्क साधा. ठीक आहे, थांबूया आपण. ओके गाईज.